नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील जेवढे थकीत शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी होण्याचे खूप जास्त संकेत दिसत आहेत. आणि मित्रांनो, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. एक नवीन अपडेट तुम्हाला द्यायचे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना आली होती मित्रांनो, ज्यामार्फत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. तेव्हा मित्रांनो ती कर्जमाफी करत असताना त्यामध्ये मित्रांनो जवळ-जवळ जे शेतकरी होते ते सगळे शेतकरी त्यामध्ये पात्र होते. पण पात्र शेतकऱ्यांची मित्रांनो कर्जमाफी कुठेही झालेली नव्हती आणि ती आजतागायत मित्रांनो त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. पण मित्रांनो ही कर्जमाफी झाली नाही म्हणून बहुतांश शेतकरी जे आहेत, शेतकरी नेते असतील, हे यांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर मित्रांनो कोर्टाने मी आधी पण व्हिडिओ बनवला होता की कोर्टाने एक स्पष्ट निर्देश दिले होते की बाबा छत्रपती शिवाजी महाराज जी शेतकरी सन्मान योजना होती, ज्यामध्ये कर्जमाफी झाली होती शेतकऱ्यांची, त्यामध्ये जेवढे शेतकरी मित्रांनो पात्र झालेले आहेत, त्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाला म्हणजे राज्य सरकारला कोर्टाने दिले होते मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो कोर्टाने निर्देश दिला, पण नंतरही राज्य सरकारनं त्या गोष्टीची टाळाटाळ केली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठेतरी झाली नाही मित्रांनो. पण मित्रांनो आपण यामागचा पण इतिहास जर बघायला गेलो तर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांना पण विधिमंडळात मित्रांनो सांगितलं होतं की आम्ही 6 महिन्याच्या आत ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि मित्रांनो कर्जमाफी करूत म्हणून सांगितलं, पण ती पण कर्जमाफी मित्रांनो म्हणजे एवढा शब्द देऊन विधिमंडळात सांगून पण कर्जमाफी झाली नाही. आणि कुठेतरी मित्रांनो हे शेतकरी म्हणजे थकीत होते, त्यांचे पैसे त्यांना म्हणजे कर्जमाफी झाली नाही. तर मित्रांनो जवळजवळ यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आहे, यामध्ये जवळजवळ मित्रांनो 6 लाख शेतकरी जे आहेत ते थकीत होते आणि त्यांना कर्जमाफी भेटलेली नव्हती. तर जवळजवळ मित्रांनो यासाठी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी आश्वासन पण दिलेलं होतं की आम्ही जवळजवळ 6,000 कोटीची कर्जमाफी करू. पण मित्रांनो ती गोष्ट परत मागं पडली आणि परत आपल्याला माहिती आहे की नंतर असा प्रॉब्लेम झाला की जो शेतकऱ्यांचा डेटा असतो म्हणजे जी शेतकऱ्यांची जी माहिती असती, तर ती माहिती जी महा-आय-टीकडून ती माहिती मागवण्यात आली होती. पण तो डेटा पूर्णपणे हरवला असं कळालं. मग शेतकऱ्यांचा डेटाच राज्य सरकारला भेटला नाही. तर डेटा भेटला नाही म्हणून ती कर्जमाफी लांबवण्यात आली. मग मित्रांनो राज्य म्हणजे सरकारने कुठेतरी पुन्हा त्या गोष्टी चालू केल्या, कारण की कोर्टाने परत सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तर मित्रांनो आता सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असे की महा-आय-टीचा जो डेटा आहे मित्रांनो तो रिकव्हर झालेला आहे, म्हणजे तो डेटा परत भेटलेला आहे मित्रांनो. आणि आता ही कर्जमाफी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत मित्रांनो. सध्या स्थितीमध्ये मित्रांनो आता महा-आय-टीकडून जी माहिती मागवली तर ती माहिती खूप जुनी होती. पण आता बँकाकडून मित्रांनो परत एकदा माहिती मागवण्यात येते. जे थकीत कर्जदार शेतकरी होते त्यांच्यासाठी मित्रांनो कोणाचे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की मित्रांनो कोणी ओ-टी-एस केलेलं असतं, कोणाचा मृत्यू झालेला असतो, कोणी निरंक खातेदार असतात किंवा कोणी पुनर्गठन वगैरे केलेलं असतं मित्रांनो. तर यांची सगळ्यांची ही जी माहिती मित्रांनो ही माहिती आता मागवण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो ही सगळी माहिती आता 31 जानेवारीच्या आधी ही सगळी माहिती मागवण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी मित्रांनो या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, त्याचे संकेत दिसत आहेत मित्रांनो. सो यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना होती, त्यामध्ये जेवढे शेतकरी थकीत होते मित्रांनो त्यांची कर्जमाफी होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो 30 जून 2026 पूर्वी मुख्यमंत्र्यांनी जसं बच्चू कडूंचं आंदोलन झाल्यानंतर आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, त्याचप्रमाणे मित्रांनो आता ही जी कर्जमाफी करायची यांना याच कर्जमाफीमध्ये कुठेतरी वळवलं जाते का, यांना स्पेशल आधी कर्जमाफी देऊन परत नव्याने कर्जमाफी केली जाते, हा एक बघण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो. पण जेवढे थकीत शेतकरी होते छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत, ज्यांची शेतकरी पात्र असून त्यांची कर्जमाफी झालेली नव्हती मित्रांनो, त्यांची कर्जमाफी होण्याचे कुठेतरी आता चान्सेस दिसत आहेत, तसे संकेत दिसत आहेत मित्रांनो. कारण की स्पष्ट कोर्टाने आदेश दिले होते मित्रांनो. आणि मित्रांनो जवळजवळ जेव्हा कोर्टाने आदेश दिले होते तेव्हाच मी एक व्हिडिओ बनवला होता की या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी कमेंट केला की फेक माहिती असं तसं. मित्रांनो माझा हेतू हाच असतो की तुमच्यापर्यंत खरी, जेन्युइन आणि सविस्तर माहिती पोहोचावी. यामध्ये आपला दुसरा काही हेतू नाही मित्रांनो, कारण मी स्वतः शेतकरी. मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.